दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट 3 लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 9823339180। संत भगवान बाबा यांची 128वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। नाशिकच्या श्री संत भगवान बाबा प्रतिष्ठान पंचवटी या समितीच्या वतीने श्री संत भगवान बाबा यांची 128वी जयंती नाशिक शहरातील मखमलाबाद रोड लगत असलेल्या ड्रीम कॅसल पंचवटी येथे मोठ्या उत्साहात साजरी झाली। दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील प्रतिष्ठानच्या वतीने सकाळी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं। संध्याकाळी मान्यवरांच्या हस्ते श्री भगवान बाबा यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आलेल्या सर्व भाविक भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला। या कार्यक्रमाप्रसंगी प्रतिष्ठानच्या वतीने सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे संस्थापक अध्यक्ष स्वामी डॉक्टर तुळशीराम महाराज गुट्टे, संस्थापक अध्यक्ष सुप्रसिद्ध व्याख्याते यांचं श्री संत भगवान बाबा यांच्या जीवन चरित्र याविषयी व्याख्यान आयोजित करण्यात आलं। या व्याख्यानासाठी आलेल्या भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला। यावेळी प्रतिष्ठानच्या वतीनं आलेल्या मान्यवरांचा शाल आणि गुलाब पुष्प देऊन तसेच सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। अशा अनेक लोकांनी त्या काळामध्ये मामासाहेब दांडेकर साहेबांनी होते त्या गडावरती एक मस्त असं बांधकाम केलं आणि दगडी बांधकाम आहे गडावर। आजही भगवान गडावर तुम्ही जर गेलात तर ते बघितलं जाईल। अशा प्रकारे भगवान बाबांनी या समाजाला एक नवी दिशा देण्याचं काम केलं। समाजामध्ये भाडामतीसारखे प्रकार असतील, पशु हत्याचे प्रकार असतील किंवा त्या काळामध्ये मांसाहारी स्त्रिया पुरुष जे मांसाहार करत होते तर बाबा त्यांना पहिले वचन द्यायचे की मी तुला माळ टाकेल, परंतु तो माळ टाकल्यानंतर तो मांसाहार करणार नाहीस। तेव्हा जेव्हा त्याचं उत्तर यायचं की नाही मी करणार, तेव्हा ते भगवान बाबा त्याला माळ टाकायचे। आज आमच्या मंडळाचं 2रं वर्ष आहे। या मंडळाने आज एक उत्कृष्ट असा सादरीकरण करून श्री संत भगवान बाबांची 128वा जन्मोत्सव साजरा केला। त्यासोबतच आज दुपारी 12 ते 4 या दरम्यान समता ब्लड बँक यांची मार्फत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। त्याला देखील उत्कृष्ट प्रतिसाद आम्हाला मिळाला आहे व तसेच स्वामी गुट्टे महाराज यांचे व्याख्यान ऐकून तर आज म्हणजे कृतकृत्य झालो की जो इतिहास आम्हाला माहीत नव्हता तो आज त्यांनी आमच्या समोर उघडला। व या कार्यक्रमासाठी आम्हाला सर्व स्तरातील मान्यवर, व्यावसायिक, मित्रमंडळ, परिसरातील रहिवासी, नागरिक, महिला यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद देऊन सर्व मान्यवरांनी येऊन शुभेच्छा दिल्या व आशीर्वाद दिले। यापुढे या कार्यक्रमामध्ये सर्वत्र याहीपेक्षा कसं चांगला जास्तीत जास्त होऊ शकतो यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या तारखेनुसार जयंती आहे आणि खरं संतांची जयंती नसते तो जन्मोत्सव असतो आणि तो जन्मोत्सव आज नाशिक पंचवटी येथे श्री भगवान बाबा प्रतिष्ठान पंचवटी उत्सव समितीच्या वतीने आज इथे नाशिक पंचवटीमध्ये हा राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या जन्मोत्सवाचा तारखेनुसार कार्यक्रम होत आहे। या परिसरामध्ये कुठल्याही प्रकारे वातावरण या समितीने केलं आहे आणि आज राष्ट्रसंत भगवान बाबांनी महाराष्ट्रभर फिरून समाजाला एक योग्य दिशा दिलेली आहे। अंधश्रद्धा निर्मूलन म्हणजे आज म्हटलं जातं अंधश्रद्धा निर्मूलन, परंतु त्या काळामध्ये सुद्धा बाबांनी पशु हत्या, गोहत्या किंवा विविध विषयावर बाबांनी समाजातल्या अशा समीक्षक पद्धतीनं समाजामध्ये काही वेगळं स्थान निर्माण करून बाबांनी जे समाजातल्या काही चुकीचे घटक होते त्या चुकीच्या घटकांना योग्य दिशा देण्याचं काम श्री संत भगवान बाबा संत भगवान महाराजांचा कार्यक्रम मागच्या वर्षीपासून आपल्या ह्या चौकामध्ये सुरू झाले आणि आपल्या ह्या परिसरामध्ये भगवान बाबा यांच्या भगवान गडावर जाणाऱ्यांची संख्या पण
आणि हीच परंपरा काय. यावेळी वरद विनायक ढोल पथकाने आपल्या वाद्यांचं सादरीकरण केलं. तसेच आलेल्या भाविक भक्तांसाठी प्रतिष्ठानच्या वतीनं महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं. श्री संत भगवान बाबा यांचा यावर्षी सलग दुसऱ्यांदा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यासाठी श्री संत भगवान बाबा प्रतिष्ठान पंचवटी यांच्या वतीनं पुढाकार घेण्यात आला. यावेळी प्रतिष्ठानचे गोपाल भाऊ नागरे, अध्यक्ष कैलास काकड, उपाध्यक्ष विनोद केकान, सरचिटणीस प्रशांत गायकवाड, सहचिटणीस मयूर बोडके, सेक्रेटरी किरण गंभीरे, खजिनदार शरद घुगे, प्रसिद्धी प्रमुख श्रीकांत गीते यांच्यासह प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभले. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल केदारे.